नासिक में आयोजित एक पत्रकार परिषद के दौरान एनसीपी अजित पवार गुट के विधायक छगन भुजबल ने सिंचन घोटाला कंपनी निधि नेत्री सुनेत्रा पवार की बैठक, डीपीडीसी निधि, साथ ही लाडली बहन योजना से संबंधित मामले पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। भाजप देखील आरोप करते की कुठेतरी आता पुढे सक्सेस होणार नाही किंवा निवडणुका जरी लढली तरी तुमचं मत काय? असं एक मी लहानपणापासून मुंबईत राहिलो, जी माझी माहिती आहे, ह्या मुंबईतील वेगवेगळ्या ज्या काही कामगारांच्या एरियाज आहेत त्यांचे जे वेगवेगळे नेते आहेत, उदाहरणार्थ डॉक एरियामध्ये ज्या पी.डी. मेळो, त्याच्यानंतर कुलकर्णी साहेब, त्याच्यानंतर पिंटो आणि नंतर शेटे, असे वेगळे ते त्यांचे आहेत. माथाडी कामगारामध्ये अण्णासाहेब पाटलांनी पुढाकार घेतला, तेच नेते झालेले आहेत. गिरणी कामगारांमध्ये सुद्धा आपण पाहिलं, म्हणजे सगळ्यात अगोदर तर सगळ्यात मोठा प्रथम नेता युनियनचा ते लोखंडे साहेब, महात्मा ज्योतिराव फुल्यांचे जे आहे म्हणजे सहकारी, त्यांनी युनियन सुरू केलं. पण त्याच्यानंतरच्या काळात मला जी माहिती आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कॉम्रेड डांगे साहेब त्यांनी युनियन चालवलं. त्यांच्याबरोबर आंबेकर साहेब त्यांची युनियन गिरणी कामगारांची होती. दत्ता सामंत त्याच्यामध्ये होते. यात आपल्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुलसे साहेब आणि इतर काही लोक जे आहेत ते नेते होते. तर अशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नेते जे आहेत काम करत होते. आणि महानगरपालिकेमध्ये जॉर्ज फर्नांडिस काम करत, सगळी युनियन सोय त्याने तेच संपवलं. जॉर्ज फर्नांडिसचे साथीदार होते, त्यांच्यावर काम करणारे ते होते शरदराव साहेब. ते गेल्यानंतर ते नेतृत्व त्यांच्याकडे आहे, शरदराव साहेब महानगरपालिकेत. आणि शरदरावांचे चिरंजीव जे आहे ते शशांकराव, शरदराव आहे, त्याच्यामुळे शशांकराव ते तिथे आले. आता हे ज्या सगळे युनियन्स आहेत त्यांना इतर युनियनने तिथे जे आहे शिरकाव करणं अतिशय कठीण जातं, कारण रात्रंदिवस ती मंडळी तेच काम करत तिथे असतात आणि ते त्यांची परंपरा आहे वर्षानुवर्षाची. आता त्यामुळे जर बाकीची मंडळी ऐन वेळा जर निवडणूक लढवण्यासाठी गेली तर निभावं लागत नाही. सर